तर नमस्कार, मी गणेश मियामणे, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर रात्री म्हणजे गोटीवरून एक जरा येताना स्टोरेज नव्हतं मोबाईलमध्ये आणि मोबाईल पण बंद झाला होता. त्याच्यामुळं येताना ट्रॅव्हलिंग आहे, व्हिडिओ बनवायला जमले नाही, स्टोरेज नव्हतं. तर रात्री इकडं आलो, एक जराला व्हॉट्सअप वगैरे डिलीट केलं, मोबाईल चार्ज केला आणि आता स्टोरेज झालं आहे. तर रात्रीपासून व्हिडिओ कंटिन्यू केली तर तुम्ही नक्की बघा. मग त्या नाव ठेवलं आम्ही याचं. आता आम्ही याला इथंच पाळून ठेवणार आहे. कोणाचा कुत्रा आहे माहीत नाही, आला चुकून सकाळी सकाळी घरी. आता याला इथंच पाळायचं आईला जोडी. आईला जोडी कोण नाही राहत इकडं ना, आईला जोडी न बाबाला जोडी. हा ना बाबा, कुत्रा तुला जोडी झाला बा आता. तर गाईच आम्ही आता एक जराला आईला वेळेला आलो होतो. तर ही आपली गँग आहे सगळी. तर ब्लॉग बनवलं, स्टोरेज नव्हतं, तर उद्या कंटिन्यू करू आपण जाताना मस्त. विवो कंपनीचे तुम्ही मोबाईल पाहिला असेल, आता विवो कंपनीचा नको ही एक रस ही कोणाला लागत आहे तिथं अजून या पोराली आमची सगळ्यांची जजमेंट लावून दिली आईने झोपायची. आणि आई इकडं पडवीला झोपती एकटी. ती म्हणते मला काय सुचत नाही, तुम्ही निघून गेलाय परत करणार नाही. बाकीची गँग इकडं रेवडी. हाय गाईज, आज आम्ही असं अनप्लॅन्ड मामाच्या गावाला आलो आणि इकडे इतकी सारी थंडी असताना आम्ही इकडे फॅन लावून झोपलोय. विवो कंपनीचा विवो कंपनीचा फॅन आहे. पांघरून झोपले आणि मी पण इतकं जरा घेतलंय, पुडी घातलीये, पण तरी थंडीमध्ये फॅन लावून झोपायची मजाच वेगळी आहे. गुड मॉर्निंग. आता वाजले 9:30. आता जस्ट उठलो आम्ही आणि आता परत निघायचे गोटीला. तयारी वगैरे, आंघोळ वगैरे करून जेवण करून निघायचे गोटीला. 12च्या आत पोचायचे, कारण आपण ज्या मित्राची गाडी घेऊन आलोय आपल्या पवनची, त्याला रिटर्न गाडी द्यायची, त्याला बाहेर जायची जरा, त्याच्यामुळं वातावरण एक नंबर झालं. आता सध्या पावसाचे दिवस होते आणि श्रावण महिन्यात जरा पावसाचं प्रमाण कमी झालं, तर वातावरण बघ कसलं झालंय. ही आईची पडवी आहे आणि हे शंकर आणि त्यांचं घर आहे. सगळीकडं हिरवं हिरवं झालंय मस्त. तर आपण आता जाऊ घरात, तोंड वगैरे देऊ, आंघोळ वगैरे करू आणि लगेच तयारी करून निघून जाऊ. काय वाटलं आठवला, एक बाईला कुत्रा चावला होता, दुसऱ्याचा होता बा कुत्रा चावला होता, तर दुसरी काय सांगत, दुसरी आजूबाजूचे लोक तुम्ही केस द्या म्हणजे मूर्ती कुत्र्याची केस चालू होते. आपल्याकडे एक पाहुणा आला, अनोळखी पाहुणा आपल्या आजोबाच्या बाजूला बसला इथं. नवीन कुत्रा आला आजोबा बर का, कोणाचा तरी कुत्रा आलाय बारीक पिल्लू, तिथं तो बाजूला बसलाय. तिथं पाळ त्याला मग. का हे मामा त्यांचं घर आहे आणि आपल्या पवनची गाडी आपण घेऊन आलो. ती वातावरण बघा कसलं क्लास झालंय. शंकरचं घर आहे आपला.
शंकरने आता डीजे घेतला होता ना होळीला, तर त्यांनी लावलाय मस्त टाइमपास काहीतरी नाही का घरात ऐकायला. हे शंकरचं घर, हे मामान त्यांचं घर, गाण्याने त्यांचं. वातावरण बघा एक सगळीकडं हिरवळ दरवळली आहे मस्तपैकी. आजीने एवढंच कोंबड्या सोडल्या आता ती कोंबड्यांना काहीतरी टाकील खायला, दाणे बिणे मस्त. श्रावण चालले म्हणून यांची मजा आहे, नाही तर इकडे कोंबडी टिकत नाही लवकर. शंकरवाळ्याचा डीजे चालले पाहा. जनरेटर 15 kV. हे आजी शंकर म्हणून फायटिंग 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 फायटिंग. 2 कोंबड्यांची फायटिंग झाली. मारा झालंय, मारा गुन्हेगारी क्षेत्र लय वाढले आता. मारा झालं. आपला एक राजूचा शंकर आहे ना, म्हणजे आपला मम्मीचा जो मामे भाऊ आहे त्याचं घर आहे हे त्याचं, आणि त्याच्या बाजूला आहे ते शंकरचं. आणि त्याच्या खालचं तुम्हाला जे दाखवलं गाडी उभी ते गण्याचं आणि कानमामन त्यांचं घर आहे. ही जी झाड आहे चिचाचं झाड आहे, ह्याच्या खाली आमच्या भरपूर लहानपणाच्या आठवणी आहे. ह्याच्यातच आमचं बालपण गेलंय सगळं इकडं. आणि तिकडं जे समोर तो स्पेस आहे तिकडे दगड दिसते, तिकडे विहीर आहे त्यांची. त्याच्यानंतर इथं शेततळे इथे खाली. इकडं मम्मी चालले पाण्याला. मम्मी आणि दीपा चालले पाण्याला, दोघी जणी जायचं पाणी आणायला. होय होय आता मला आलाय सकाळी सकाळी गाय छाप आंबल, त्याच्यामुळे त्याला दिली गाय छाप. हो चुना रे त्याच्यामध्येच आहे पुडी मध्ये. शंकरची आंघोळ झाली आता इतक्यात, आंघोळ करायला गेला. ए काल लपतोय त्याला काय होतंय मग. आज आंघोळ नाही करत मी, तोंडच धुतो कारण जरा थंडी वाजते. आताच उठली का वय. आईचा इकडे स्वयंपाक झाला निमा. काय करणार आहे आज आई जेवायला? वांग्याला भरीत केला. आता काय करू सांग. खीर करायची. या आईला आपण भरपूर रील मध्ये गेले आणि आईच्या भरपूर रील व्हायरल व्हायला. इंस्टाग्रामला पेज आहे माझी, त्याच्यावर जाऊन बघा गणी मी म्हणे लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. एकटीच राहते एवढ्या मोठ्या घरात, घाबरत नाही कोणाला. काय मी चोर आला तरी काय करेल, मला फक्त भूताचा व्यवहार काय ग वागाचा. दुसरा काय भूत आला तरी काय करणार आहे, त्या चोरे आला तरी ते काय करणार आहे. मी एकेकाला मारल्याशिवाय राहणार नाही. आपण अशी बाई ते भरायला लागतील आता आईला भरून ठेवायला. या वापरायच्या बादल्या, या डबक्या आणि ये इकडचे सगळे हांडे वापरायचे बादल्या बिल्या सगळ्या भरून ठेवायला लागते, मगच जायला लागेल. काय
काय हे काय ते बाय आहे बाय तू आंघोळ कर ना तू आंघोळ हे अंड्यावरून आणायचे ना प्यायचे ते कोणते हे प्यायचं आणायचं आणि वापरायचे ते चाला तू आंघोळ कर हे करतो ना काय गंडा नाही तरी हा, हा. गंडा नाही चहा पितो न लगेच सुटतो पाणी आणायला मी. थोडा कमी करते का? बाई चहा पितो चहा बिस्किट खात होतो पण बिस्किट खाता नाही बाई, हा खाता पाणी. व्हिडिओ काढते ना आणि मी चालले आंघोळीला हात नाही ना कोणता तो थांब. काय आई वांग्याची भारी काय वांग्याचा भरी वांग्याचं भरीत वांग्याचा भरीत हाली ते शिजलाय का नाही पाहते हा चपात्या करायच्या आता बर ओके अजून आणि काय गोड दोड काय आहे का नाही आज गोड खीर करायची ना बर सकाळी भेटला ऑपरेटिंगला प्रॅक्टिस करतोय का आवड यात्रेची नाच ग. आपण शंकरच्या घरात आहे आता शंकरच्या घरात आमंत्रण आहे. आजी आली शाळ्यांकडे गेली होती आजी आली एवढ्यात हा वय हा वय ऐक आम्हाला पाठवलंय आता पाण्याला रवीन मी आलोय बाकीची गँग येईल नंतर या विहीर आम्ही आंघोळी करायचो म्हणजे आता करतोय आम्ही रील पण टाकली यायची गावाकडचं सुख काय रवी लहानपणी लय आठवणी एकदा सगळ्या या माल रानातच आम्ही लहानशे मोठे झालो या विहिरीत कंटिन्यू आंघोळीला राहायचो आम्ही पण गावाकडं जी मजा आहे ना ती शहरात नाही शहरात जवळजवळ 11 नाही 15 वर्ष झाले मला मी घोटीत राहतोय म्हणजे हाय घोटीत पण एकदम जीवन सुखी आहे पण मग पाहिजे तसं जे मनाला आनंद देणारं वातावरण आहे ते गावाकडंच काय भरपूर जेवली ग मग भरपूर जेवली मला मग चालण्याचा तुम्हाला 1 तास लागेल 1 तास तर 1 तास तर लागणारच आहे त्या आमच्या आईने आज बनवलं आहे वांग्याचं कालवण ते पण गेला संपून सगळ्यांनी खाल्लं मस्तपैकी पोट भरून पण आईने फक्त हिरवी मिरची वाटून टाकली लाल मिरची टाकलीच नाही कालवण तिखट होईल म्हणून आत्यांचं पण चाललंय जेवण हळूहळू आत्या डुकू तर आम्हाला दहीहंडीच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला ऑर्डर आहे एक आसनगावला आणि कावड यात्रा घोटीवरून त्र्यंबकेश्वरला आपली दरवर्षी राहते तर ती एक सेटअप घेऊन जायचं हाफ सेटअप आणि दहीहंडीला हाफ सेटअप लावायचे त्याच्यामुळे मग आता शंकर त्यांचं एक स्टॅबिलायझर आणि एक टॉपची मशीन आपण ते घेऊन जाणार आहे आपल्यासोबत घोटीला आता म्हणजे कसं दोन्ही ऑर्डर मॅनेज होतील थोड्या वेळाने निघू आता तयारी सगळी आवरली थोड्या वेळाने निघून जेवण वगैरे झाले इतक्यात सीझन आता चालूच होईल आमचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन 2 ठिकाणी शो आहे एक याला आहे एक ठोकवाडीला आहे सकाळी आणि एक बारिशी घेवायला संध्याकाळ म्हणजे एक क्रॉस होता कसं मला माहिती आहे ना मला आता आखा गोडाऊन खाली आवडलं काय प्रॉब्लेम नाही येणार ना आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार भाऊ सगळं सामान दिलंय तुला प्रॉपर वाजल का एकदम प्रॉपर वाजलं एकदम काहीच विषय नाही ओके येतोय ना तू हा मग मी येतो ना मी आलो तुम्ही या नक्की गँग लई आम्हाला उत्सुकता आहे लई एक्साइटमेंट आहे आम्हाला कारण लई दिवसापासून सेटअप वाजलं नाही कुठं साऊंड ऐकायचं 32 शहरात आम्ही गेलो होतो बघायला पण मग कसं तिकडे जास्त गर्दी होती आणि साऊंड पण चांगले होते तर मग असं एकदम प्रत्येक साऊंडचं पाहिजे असं निरीक्षण नाही करता आलं तर आता का आवडलं माझ्यासोबत शंकर राहणार आहे
मी त्याच्यानंतर बंटी पप्पूला आणि ते आसनगावला दहीहंडीची ऑर्डर पास करणार आहे. आणि आम्ही कावड 3 दिवसाची कावड यात्रा आहे, गावातून जाणार आहे आपल्या गोटीतून, ती आम्ही पास करणार आहे. ते एकदम सगळं पॅक सेट झालं आमचा. आता 2 सेटअप 2 ठिकाणी लागणार आहे. त्या दिवशी कावड 15 ते 18 आहे आणि तिकडे नेमकी 16 तारखेची ती दहीहंडीची ऑर्डर आहे आणि 9 ऑगस्टच्या 2 ऑर्डर आहे आपल्या. गाय आमची तयारी झाली, आता आम्ही निघतोय परत गोटीला. गाय ये आलो आई परत, येऊ परत आता लवकर. हे दीपाची पण तयारी झाली. ये इकडे बघ. आज बसलाय तंबाखूचा हवीत. चला मग शंकरबाई, गाडी तिकडे लावली. इकडे आल्यावर जायची इच्छा नाही होत परत, पण मग काय आता ठीक आहे. गाडी नेली आम्ही या गाळातून, चिखलातून, जाम चिखल. ट्रॅक्टर गुतलं तिथं. हे बा इथून सुद्धा गाडी गेली निघून. बाई आल्टो की पावर आहे नाही का. आल्टो 800 पॉवरफुल इंजिन आहे गाडीचा. गाडी गुतली नाही काय नाही, एकदम खचाखच गाडी निघून गेली. नाही मला वाटलं इथं गुतल इथं का, म्हणून इथं जास्त घर केलंय बरं का इथं खाली. हा ना, हे बा इथून निघून आली गाडी डायरेक्ट खचाखच. गाडी जरा गाळाने माखली. आता गाडी मस्त धुवून देऊ पवन भाईला, टेन्शन नाही माझी. तर आता सगळे आम्ही इथे आले गाडीजवळ जमा. आता आम्ही निघालो लवकर, आम्ही एकदा येऊ. वातावरण तेव्हा तिथं आई बसली. आता आम्ही जोपर्यंत जात नाही तोवर तिथंच बसेल वाट पाहत आमची. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तर तुम्हाला ही आमची व्हिडिओ कशी वाटली, स्टार्टिंग पासून झाले नाही कारण स्टोरेज नव्हता आणि चार्ज पण नव्हता मोबाईल. तर व्हिडिओ आवडत असेल तर नवीन सुरुवात आहे, जरा समजून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय. तर गोटीला जाता जाता म्हैसूर घाटात हे वाघोबाचं जे मंदिर आहे त्याचं दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं आता. आणि आता निघू परत. इथे ठेवला नाही आपण.